नमस्कार, मी दीपक पळसुले. मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई उपनगरातल्या बातम्या आपण बघणारच आहोत, पण सुरुवातीला बातमी आजच्या दिवसभरातील राजकीय भूकंपाची. राज्यात पुन्हा एकदा राजकीय महाभूकंप झाला. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन हा महाभूकंप घडवला. एवढंच नाही तर अजित पवारांसोबत 8 आमदारांचाही शपथविधी झाला. रविवार दुपारच्या या राजकीय घडामोडीनं केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघालं. या घटनेमुळे वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्याची जी राजकीय परिस्थिती होती तेच चित्र आज पुन्हा पाहायला मिळालं. 23 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते सरकार केवळ 2.5 दिवसच टिकलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी 30 डिसेंबर 2019 रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज 2 जुलै रोजी अजित पवार एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा उपमुख्यमंत्री बनले आहेत. अजित पवारांच्या सोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदींनी शपथ घेतल्यानं राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं. त्याचवेळी महाराष्ट्रातील राजकारण किती अस्थिर बनलंय हेही स्पष्ट झालं. अजित पवार आणि शरद पवारांना राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या नेत्यांचा पाठिंबा आहे आणि कोणत्या आमदारांनी अद्याप भूमिका घेतलेली नाही त्यावर एक नजर टाकूया. अजित पवारांसोबत असलेले आमदार दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, अनिल पाटील, तर शरद पवारांसोबत असलेले आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे. यासोबतच अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, धनंजय मुंडे, तर शरद पवारांसोबत रोहित पवार, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख. अजित पवारांसोबत शेखर निकम, प्रकाश सोळंके, दीपक चव्हाण यांचाही समावेश आहे. तर इथे शरद पवारांसोबत सुनील भुसारा, अनिल देशमुख आणि बाळासाहेब पाटील हे पाहायला मिळत आहेत. तर अजित पवारांसोबत आणखीन देखील नावं आहेत: संग्राम जगताप, चेतन तुपे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, दिलीप मोहिते, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, राजेंद्र कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, राजेश नरसिंग पाटील, इंद्रनील नाईक, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ असे आमदार अजित पवारांसोबत आहेत. सोबतच सरोज अहिर, अदिती तटकरे आणि अतुल बेनके या सगळ्या आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर अद्याप भूमिका स्पष्ट न केलेले राष्ट्रवादीचे आमदार कोण? बाळासाहेब आजबे, राजेंद्र शिंगणे, आशुतोष काळे आणि नवाब मलिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.